जिसने राग द्वेष कामादिक जीते सब जग जान लिया, सब जीवों को मोक्ष मार्ग का निष्प्रह हो उपदेश दिया। बुद्ध वीर जिन हरिहर ब्रह्मा या उसको स्वाधीन कहो, भक्ति भाव से प्रेरित हो यह चित्त उसी में लीन रहो। सदा ऐसी भावना हो मन की भावना, ऐसी भावना यही मेरी भावना। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासिकेला परिसर अभ्यास भाग 2 इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि काल संकल्पना या पाठावरती आपण गृहपाठ दिलेला होता। या दोन्ही पाठावरती 6 प्रश्न दिलेले होते। हा गृहपाठ तुम्ही लिहिला असालच आणि यासुद्धा दोन्ही पाठावरती हा दुसरा गृहपाठ देणार आहे। गृहपाठाचं नाव असणार आहे प्रश्नोत्तरे आणि हा गृहपाठांक लिहायची आहे 11/8/2021 आणि हा गृहपाठ लिहित असताना मी तुम्हाला गेल्या तासिकेला एका वाक्यात उत्तरे लिहा यावरती हा गृहपाठ दिलेला होता आणि हा दुसरा मी गृहपाठ जो देणार आहे तो रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। तर या गृहपाठातील पहिला प्रश्न आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबाटिंबा म्हणतात। बघा परत एकदा हा प्रश्न, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबाटिंबा म्हणतात। यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पुरातत्व शास्त्र, त्यानंतर मानव वंशशास्त्र, इतिहास असे 3 पर्याय आहेत। यातील पर्याय आपण शोधायचा आहे आणि याचं उत्तर लिहावयाचं आहे। त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, मी याचं उत्तर तुम्हाला सांगतोच, त्या पद्धतीनं तुम्ही गृहपाठ लिहा। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। म्हणजे या 3 पर्यायापैकी उत्तर आलेलं आहे इतिहास। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इतिहास केवळ टिंबाटिंबाच्या आधारे लिहिला जात नाही। इतिहास केवळ टिंबाटिंबाच्या आधारे लिहिला जात नाही। तर याचे 3 पर्याय आहेत, एक कल्पनेच्या, दुसरं इच्छेच्या आणि तिसरं प्रेरणेच्या। तर याचं उत्तर येतं कल्पनेच्या। इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा टिंबाटिंबा असतो। प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा टिंबाटिंबा असतो। यामध्ये पर्याय दिलेले आहेत 3। पहिला आहे भूगोल, दुसरा आहे इतिहास आणि तिसरा आहे भविष्यकाळ। तर याचं उत्तर येतं इतिहास। प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा इतिहास असतो। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो। हे आपण टिंबाटिंबाच्या अभ्यासातून शिकतो। बघा, भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो हे आपण
टिंबाटिंबाच्या अभ्यासातून शिकतो. पर्याय 3 दिलेले आहेत. पहिलं आहे समाजशास्त्राच्या, दुसरं आहे इतिहासाच्या आणि तिसरं आहे अर्थशास्त्राच्या. तर उत्तर येतं इतिहासाच्या. भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो हे आपण इतिहासाच्या अभ्यासातून शिकतो. त्यानंतर प्रश्न 5वा आहे मानवाच्या शारीरिक बौद्धिक विकासाच्या जोडीने त्याचे टिंबाटिंबा विकसित होत गेले. बघा परत एकदा, मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच त्याचे टिंबाटिंबा विकसित होत गेले. पर्याय आहे 3 जीवनही, दुसरं आहे तंत्रज्ञानही आणि तिसरं आहे अज्ञानही. यातील उत्तर येतं तंत्रज्ञानही. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच ते तंत्रज्ञानही विकसित होत गेले नाही. टिंबाटिंबा शोधांच्या आधारानेच मानवाला नवनवीन शोध लावणे शक्य असते. तर पर्याय 3 दिलेले आहेत. पहिलं आहे वर्तमान काळातील, दुसरं आहे भूतकाळातील आणि तिसरं आहे भविष्यकाळातील. यातील उत्तर येतं भूतकाळातील. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच मानवाला नवनवीन शोध लावणे शक्य असते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या पाठावरती मी एका वाक्यात उत्तरे लिहा, 6 प्रश्न दिलेले आहेत आणि दुसऱ्या पाठावरती मी तुम्हाला 9 प्रश्न देणार आहे. त्याची उत्तर पाहायची आहेत आणि हे 6 आणि ते 9 असे 15 प्रश्नोत्तरे आपण किंवा रिकाम्या जागा भरा आपण आपल्या गृहपाठ वहीमध्ये लिहावयाचं आहे. आता पहिला प्रश्न आहे बघा, आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या टिंबाटिंबा फिरते. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या टिंबाटिंबा फिरते. पर्याय दिलेले आहेत 3 परिघाभोवती, आसाभोवती व विषुवृत्ताभोवती. आता याचं उत्तर आहे आसाभोवती. तर आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते. त्यानंतर प्रश्न दुसरा, टिंबाटिंबा हा स्वयंप्रकाशी आहे. टिंबाटिंबा हा स्वयंप्रकाशी आहे. यामध्ये पर्याय दिलेले आहेत 3. पहिलं आहे मंगळ, दुसरं आहे युरेनस, तिसरं आहे सूर्य. तर याचं उत्तर आहे सूर्य. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास टिंबाटिंबा तासाचा अवधी लागतो. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास टिंबाटिंबा तासाचा अवधी लागतो. पर्याय आहेत 1 12, दुसरं आहे 18, तिसरं आहे 24. तर याचं उत्तर येतं बाळांनो 24. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासाचा अवधी लागतो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, इतिहासाच्या पुस्तकामध्ये घटनांची साखळी टिंबाटिंबा पद्धतीनं मांडलेली असते. बघा परत, इतिहासाच्या पुस्तकामध्ये घटनांची साखळी टिंबाटिंबा पद्धतीने मांडलेली असते. पर्याय 3 दिलेला आहे. पहिलं आहे उलटसुलट, दुसरं आहे एकरेखिक आणि तिसरं आहे बहुरेखिक.
तर याचं उत्तर येतं एक रेखिक. इतिहासाच्या पुस्तकामध्ये घटनांची साखळी एक रेखिक पद्धतीने मांडलेली असते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबाटिंबा आधारलेली असते. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबाटिंबा आधारलेली असते. पर्याय दिलेले आहेत 3. 1 तिथीवर, 2 तिथीवर आणि 3 आहे इसवी सणावर. तर याचं उत्तर येतं इसवी सणावर. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, इसवी सणाची सुरुवात टिंबाटिंबा यांच्या स्मरणार्थ सुरू झाली. इसवी सणाची सुरुवात टिंबाटिंबा यांच्या स्मरणार्थ सुरू झालेली. आता यामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे मोहम्मद पैगंबर, दुसरा आहे येशू ख्रिस्त, तिसरा आहे गौतम बुद्ध. तर याचं उत्तर येतं येशू ख्रिस्त. इसवी सणाची सुरुवात येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ सुरू झाली. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबाटिंबा काळ असे म्हटले जाते. तर पर्याय 3 दिलेले आहेत. इसवी सन, दुसरा आहे इसवी सन पूर्व आणि तिसरा आहे शतकोत्तर. तर याचं उत्तर येतं इसवी सन पूर्व. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, शहनशाही ही कालगणना भारतातील टिंबाटिंबा समाज उपयोगात आणतो. शहनशाही ही कालगणना भारतातील टिंबाटिंबा समाज उपयोगात आणतो. तर 3 पर्याय दिलेले आहेत. मुस्लिम, दुसरा आहे शीख आणि तिसरा आहे पारसी. तर याचं उत्तर येतं पारसी. शहनशाही ही कालगणना भारतातील पारसी समाज उपयोगात आणतो. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, इतिहासाचा काळ आपल्या टिंबाटिंबा उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो. तर बघा परत एकदा, इतिहासाचा काळ आपल्या टिंबाटिंबा उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो. यामध्ये पर्याय 3 दिलेले आहेत. 1 भारताच्या, 2 सूर्याच्या आणि 3 चंद्राच्या. तर याचं उत्तर येतं सूर्याच्या. इतिहासाचा काळ आपल्या सूर्याच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला गृहपाठ पहिला घेतला होता आणि या तासाला आपण रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिल्या पाठावरती 6 प्रश्न दिलेले आहेत आणि दुसऱ्या पाठावरती 9 प्रश्न दिलेले आहेत. असे एकूण 15 प्रश्नोत्तर आपण गृहपाठ दुसरा परिसर अभ्यास भाग 2 लिहावयाचा आहे. धन्यवाद.